तिने जे काय प्लॅनिंग, स्क्रिप्टिंग किंवा तिने जे काय पातळी सोडून गोष्टी केल्या त्याच्यामुळे सगळ्यांचंच एक इमेजवर तो कितीही मला ट्रिगर करेल, काही करेल. कारण की मला त्याच्यासोबत दिसायचंच नव्हतं. मला तो हवाच नव्हता माझ्या आजूबाजूला. ओके. म्हणून मी खूप त्याच्यासमोर रिॲक्शन. माझी चावी गेलेली तेव्हा रेवा खूप माझ्याकडे असं मोठेपणा घेऊन आलेली की असं कसं करू शकतेस तू, असं कसं होऊ शकतं, तू चावी दिलीस कशी, हे कसं ते कसं, मी असती तर मी कधीच नाही, झालं सगळं झालेलं. आणि तेव्हा मी तिला एकच गोष्ट ओपिनियन देत असेल तर 100% जे रेवा आणि दीपाली ताईसोबत झाले ते रॉंग आहे. आय थिंक त्या टास्क मध्ये पण मी ते बघून खूप डिस्ट्रॅक्ट झाले. एक माणुसकीच्या लेवलवरती आपण विचार करतो ना की जर मी त्या जागेवरती असती तर मी किती हैराण झाले. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप मनापासून स्वागत करते. माझ्यासोबत तुमची लाडकी ससा आहे, म्हणजे संस्कृती साळुंखे. कशी आहेस? मस्त. तुम्ही कशा आहात? मस्त. छान दिसते. त्याचा क्रेडिट कोणाला देतेस? मम्मी. तुझी मम्मीच फॅशन डिझायनर आहे तुझी? माझी मम्मी सगळं आहे, माझी एव्हरीथिंग, सगळं. काय म्हणतात, केसांपासून नखापर्यंत सगळं तिचं क्रेडिट आहे. ओके, छान दिसतेस. मम्मीला पण सांग की तू छान दिसतेस आज. आणि बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावरती पहिला थॉट काय होता तुझ्या मनामध्ये? म्हणजे हो, एक रिलीफ होता. आय थिंक खूप एन्व्हायरमेंट तो एवढा हाय प्रेशरचा आहे ना, कुठे ना कुठे तिकडनं बाहेर पडल्यानंतर एक डिसअपॉइंटमेंट असतेच, पण तेवढंच रिलीफ पण असतो की बाबा जे काय होतं झालं, आता ह्याच्या पुढे आपण आता बघूया. ओके. तू आता घरात जाताना सगळं बघूनच गेली होतीस, घरातली माणसं कशी आहेत, घर कसं आहे, जेवण वगैरे सगळं ते सगळंच बघितलं असशील. पण आतमध्ये गेल्यावरती तुला ते अजून चांगलं कळालं. हो. तर त्यातल्या त्यात तुझे जे काही थॉट्स होते सगळे चुकीचे निघाले की बरोबर होते? खूप 50-50 होतं. आय मीन मला एवढं खरंच नव्हतं माहिती की आपण बाहेर ना अंड्यांवरती भांडण वगैरे बघत होतो, खूप काय बघत होतो, पण आतमध्ये जाऊन एवढी हालत खराब आहे हे कळून आलं मला. पहिल्या 2 हफ्ते तर माझ्याकडेच अंडी नव्हती, काहीच नव्हतं लिटरली. म्हणजे माझं असं आहे की मला खाण्यापिण्यावरती एवढं माझं काही प्रॉब्लेम नाहीये म्हणून मी राहू शकली, पण मला खरंच कळून यायला लागलं की हे लोक का एवढे संतापतात. ओके. वाईल्ड कार्ड मध्ये तुझ्यासोबत अजून 2 जण होती. आम्हाला असं दिसलं होतं की या तिघांचं काहीतरी ट्राय होऊन काहीतरी नवीन घडेल, पण प्रत्येक जण वेगवेगळ्या ग्रुपमध्ये गेलं. सो तू इंडिव्हिज्युअल राहिली होती. बट स्टील तुला असं कधी फील नाही झालं का की तुमचा एक वेगळा ग्रुप झाला असता, तुमचं एक वेगळं गेम प्लॅनिंग झालं असतं? मला इच्छा होती कुठे ना कुठे, पण मला माहिती होतं त्या गोष्टीची पॉसिबिलिटी ऑलमोस्ट 0 होती. कारण की हे दोन्ही वाईल्ड कार्ड ठरवून आलेले की त्यांना कोणासोबत जायचंय. ओके. आणि त्यांनी तेच केलं. मी असं ठरवून आली नव्हती. इनफॅक्ट माझं असं होतं की जर मला दोन्ही ग्रुप सोबत नाही पटलं तर मी दोघांसोबतही नाही खेळणार. पण कन्व्हिनियन्स साठी किंवा अरे मी हे ठरवून आली आहे म्हणून हे करण्यासाठी कुठल्या ग्रुपला जॉईन नाही करणार, कारण की ते खूप फेक आणि खूपच अननॅचरल वाटलं असतं. ओके. बट नंतर चावीचा जो काही प्रकरण झालं होतं आणि ते सगळं असं इतकं वाढलं की कन्फ्युजिंग झालं की नक्की चावी नक्की कोणाची होती, कुठे गेली, कोणाकडे गेली, का गेली, काहीच कळत नव्हतं. बट तुला असं झालं होतं का, सगळ्यांनी आधी तुला सांगितलं की तू चुकली, पण नंतर रेवा पण सेम चुकली होती, नंतर तुमच्यामध्ये काही ती बोलणी झाली होती का? हो, झालेलं. आय मीन जेव्हा माझी चावी गेलेली तेव्हा रेवा खूप माझ्याकडे असं मोठेपणा घेऊन आलेली की असं कसं करू शकतेस तू, असं कसं होऊ शकतं, तू चावी दिलीस कशी, हे कसं ते कसं, मी असती तर मी कधीच नाही, झालं सगळं झालेलं. आणि तेव्हा मी तिला एकच गोष्ट मान्य करते, चुकी झाली माझ्याकडून, पण थांब, असं नाहीये की या घरात कोणच चुकी करणार नाही. कट टू दुसऱ्या दिवस तिने तुझी चावी देऊन टाकली. आणि तेव्हा मी जाम हसली मनात मनात, आणि तोंडावरती पण हसली आहे तिच्या, किंवा जज्बात बदल दिए, वक्त बदल दिया, सब बदल दिया. आय थिंक माणसांचा तो स्वभावच तसा आहे, मिस्टेक्स ते करणारच. त्या मिस्टेक्स ना ते धडपडणार, त्याच्यानंतर ते शिकणार काहीतरी आणि ट्राय करणार की त्या मिस्टेक्स परत ना हवा. आणि तेच कुठे ना कुठे आय थिंक सगळेच तिकडे प्रयत्न करतायत. माझ्याकडनं पण हलगर्जीपणा झाला, चुक्या झाले, चावी गेली, सगळं गेलं. पण त्याच्यातनं मी जे काही शिकली आहे ना, ते फक्त त्या घरातच नाही, पण घराच्या बाहेर पण
भरपूर गोष्टीमध्ये मला मदत करेल. ओके. तू जेव्हा बाहेरून बघून गेली होतीस, तेव्हा तुला फार असं बघताना आपला एखादा व्यक्ती आवडतो ना, की हा छान खेळतोय किंवा छान खेळतेय आणि मी त्याच्यासोबत फ्रेंडशिप ऍटलीस्ट बोलायचं जरी ट्राय करेन. आतमध्ये गेल्यावर तू ट्राय केलं होतंस का त्यांच्यासोबत बोलणं किंवा असं वाटलं होतं का, की हा छान व्यक्ती आहे? मला खरंच बाहेरनं असं वाटलेलं की आरबी सोबत माझं तसं बॉन्डिंग होईल किंवा मला ते खूप प्रॅक्टिकली गेम खेळताना दिसत होते किंवा ते खूप असा फेअर गेम खेळायचा प्रयत्न करताना दिसत होते. पण त्यांचं ते रद्द करण्याचे सगळे जे टॅक्टिक्स होते किंवा त्यांची जी ती थिंकिंग होती ती मला आतमध्ये गेल्यानंतर पटतच नव्हती. प्लस भरपूर अशा गोष्टी पण झाल्या ज्याच्यामध्ये माझे जे एक्सपेक्टेशन्स होते आणि जे रियालिटी होती ते कम्प्लिटली डिफरंट झाले. ओके. आरबीचं नाव घेतलंस म्हणून विचारते. काल तुला आरबी म्हणाले होते, की तू फिनालेमध्ये जाणारच नाही. त्यांनी त्याचं एक रिझन दिलं होतं. तुझं एक्सेप्ट सुद्धा केलं होतं. पण तुला ते खटकलं होतं का? काही त्यांचं बोलणं चुकीचं होतं असं? 100% खटकलंच होतं. तिकडे त्या घरामध्ये आय थिंक सगळ्या माणसांनी एक प्रयत्न केलेला की माझा हौसला कसा तोडायचा. हम्म. आणि त्यांनी ते प्रयत्न चालूच त्या गोष्टींनी केले की अरे ही काय बोलते ना हे आम्हाला समजत नाही. हे आपण असं एक नरेटिव्ह सेट करूया आणि तेच नरेटिव्ह आपण एवढं बोलूया की ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार. असं 1 to 1 मध्ये जेव्हा आम्ही बोलायचो ना तेव्हा त्यांना सगळं माझं कळायचं. पण जेव्हा 3-4 लोक अजून आले किंवा कुठे कॅमेराच्या समोर त्यांना रिझन्स देण्याचे असते तेव्हा त्यांचा एक तो स्टेटमेंट चालू झाला बोलण्याचा आणि ती गोष्ट मला खूप खटकायची. ती गोष्ट मला वाईट सुद्धा वाटायचं. मी पर्सनली जेव्हा कोणाला जाऊन विचारायची तेव्हा ते म्हणायचं असं काहीच नाहीये, असं काहीच नाहीये. पण जेव्हा एका ग्रुप सेटिंग मध्ये त्यांना विचारली ती सेम गोष्ट का ते परत तेच रिपीट करायचं. तर मला ती गोष्ट कळूनच नाही येत होती की हे का होतंय किंवा हे खरंच हे गेम एवढं जास्त यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे का की कुठल्या माणसाला असं त्यांनी दाखवणं हे त्यांना पटतंय. पण मला नंतर कळलं की त्यांनी या गोष्टीपेक्षा पण अजून वाईट भरपूर गोष्टी केल्यात आणि खूप पातळी सोडून गोष्ट केल्यात. तर मग मला असं झालं की डिसअपॉइंटेड बट नॉट सरप्राईज. ओके. तुला असं कधी वाटलं का, की तू अजून काहीतरी गेम वेगळा छान खेळू शकली होतीस, तू अजून जेलप झाली असतीस सगळ्यांसोबत आणि तुझे मुद्दे अजून चांगल्या प्रकारे मांडू शकली असतीस? आय थिंक माझ्याकडे वेळचं जर ते लिमिटेशन नसती ना, आय थिंक मी आधीपासून आली असती गेममध्ये तर ॲज अन इंडिव्हिज्युअल मी खूप फ्लरिश केलं असतं. पण ज्या पॉइंटवरती मी एंट्री घेतली तो सीझन ग्रुप गेमच झालेला. तर खूप लिमिटेड तुम्हाला एक लाईन मिळते. ऑलरेडी एक स्टोरी चालू आहे आणि तुम्ही वाईल्ड कार्ड म्हणून एंटर झालाय तर आता तुम्हाला त्या स्टोरीमध्ये या तर पाठिंबा द्यायला लागतो या तर तुम्हाला दुसऱ्या स्टोरीमध्ये पाठिंबा द्यायला. तुम्ही स्वतःची एक स्टोरी क्रिएट करण्याचा तुम्हाला वेळ नाही मिळत आणि वेळ मिळाला तरी पण बाकीचे तिकडचे कंटेस्टंट्स ती गोष्ट करून नाही देत किंवा ते सपोर्टच नाही करणार. मुद्दामून त्याला अवॉइड करण्याच्या मागे लागणार. तर आय थिंक तो एक खूप डिसएडव्हान्टेज होता माझ्यासाठी वाईल्ड कार्ड म्हणून जाण्याच्या पाठचा आणि भरपूर गोष्टी मी चेंज केल्या असता आता तर विचार केला तर. पण जो होता है सो होता है. इट इज व्हॉट इट इज नाव. ओके. काल सागर यांनी खूप मन व्यक्त केलं त्यांचं आणि सगळ्यांबद्दल मतं मांडली होती. त्यात राखीबद्दल पण त्यांचं एक वेगळं मत होतं, की तू जे बोलतेस किंवा तू जे वागतेस त्याच्यामुळे आमची सुद्धा एक इमेज आहे ती डाऊन होते. तर त्या बाबतीत काय बोलशील? राखी एवढं हायपर होऊन करते का तिथे घरामध्ये? हो 100% कुठे ना कुठे तिचे रिॲक्शन्स खूप ओव्हर ड्रामटाइज्ड असतात. पण मला ती माणूस म्हणून आवडते, प्लेयर म्हणून नाही. आणि जे सागर दादाने म्हणलं ते 100% रिअल आहे. तिने जे काय प्लॅनिंग, स्क्रिप्टिंग किंवा तिने जे काय पातळी सोडून गोष्टी केल्या त्याच्यामुळे सगळ्यांचंच एक इमेजवरती एक आंच आली. कारण की कसं झालं जर तिने एक गोष्ट प्लॅन करून केलीये तर ते सेम रिॲक्शन जर कुठल्या माणसाने जेन्युअनली पण दिलं ना तरी प्रेक्षकांच्या मनात हेच येणार की हे पण प्लॅन केलेलं आहे किंवा हे पण स्क्रिप्टिंग केलंय, हे पण दिसण्यासाठी केलेलं आहे, हे पण एका प्लॅनिंग प्लॉटिंगने केलेलं आहे. तर त्याच्यामुळे एक जे जेन्युअननेस आहे ना त्या रिॲक्शन्सचा किंवा त्या शोचा तो राखीमुळे कमी झाला. ओके. संकेत बद्दल काय बोलशील? संकेत सध्या विशाल 2.0 होतोय का? किंवा तो विशालचाच ऐकतोय का? 100% आणि प्रॉब्लेम काय आहे की कोणाला आणि मला
विशाल 1.1 पण नाही आवडत. 2. कशाला आवडणार असं झालंय. तर खरंच त्याला जर समज आली तर तो नक्कीच त्या गोष्टीमधनं बाहेर पडेल. तुम्ही जर मला विचारलं तो ऍक्च्युली असं करणार तर मला चान्सेस खूप कमी वाटतायत. ओके. पण नक्कीच त्यांनी जर मला सरप्राईज केलं तर मला खूप आवडेल ती गोष्ट बघायला. सध्या तरी ठीक आहे. संस्कृती म्हणून तुला घरातले कुठले व्यक्ती फार आवडतायत आणि कुठले अगदीच असे बघणार पण नाही अशी सिच्युएशन आहे? ऑफकोर्स विशाल त्या सेकंड कॅटेगरीमध्ये जातो. हे सरप्राईज पण नसेल कोणासाठी. बट आवडण्यामध्ये असं आवड निवडसाठी मी कोणाशी एवढी इमोशनली बॉन्ड नव्हती झाली. मला तेवढा वेळच नाही मिळाला. माझा स्वभावच तसा आहे की मला खूप वेळ लागतो तेवढा इमोशनली बॉन्ड व्हायला किंवा कोणावरती ट्रस्ट करायला. तर ती गोष्ट तेवढ्या लवकर झाली नाही. पण मला दीपालीताई माणूस म्हणून खूप आवडतात आणि मला गेम पॉइंट ऑफ व्ह्यूने तर सध्या आय होप की तन्वी तिचा गेम अजून अप करेल. अजून ती जरा स्वतःला प्रूव्ह करू शकते. येस डेफिनेट. अचानक आठवला हा मुद्दा की बरोबर कॅप्टन्सी टास्क मध्ये जो पूर्ण गेम प्लॅन सुरू होता त्याच्यामध्ये विशालने दीपालीताई आणि रेवाला जे पकडलं होतं, ज्या प्रकारे पकडलं होतं त्याची त्याला एक रिग्रेट नाहीये असं मी म्हणेन. तर त्या बाबतीत काय बोलशील? नंतर तुमच्यात काही बोलणं झालं होतं का त्या बाबतीत? विशालचं कसं आहे ना, विशालचं राईट असो रॉंग असो मी कधीच त्याला सांगायला गेली नाहीये गेम मध्ये. रॉंग मध्ये मी कधी कधी आवाज उचललाय पण आपण सगळ्यांनीच त्याचा ऍटिट्यूड माझ्यापर्यंत बघितलाच आहे. तो खूप जास्त मीपणा आणि मोठेपणामध्ये आहे. त्याच्याहून जास्त तो जसा माझ्या ओपिनियनला रिॲक्ट करतो ते मला आवडत नाही. म्हणून मग मी माझे ओपिनियन त्याच्यासमोर ठेवायला जात पण नाही. पण जर या गोष्टीमध्ये मी माझं ओपिनियन देत असेल तर 100% जे रेवा आणि दीपालीताई सोबत झाले ते रॉंग आहे. आय थिंक त्या टास्क मध्ये पण मी ते बघून खूप डिस्ट्रॅक्ट झाले. एक माणुसकीच्या लेवलवरती आपण विचार करतो ना की जर मी त्या जागेवरती असती तर मी किती हैराण झाली असती. आणि ती गोष्ट मला आवडतच नव्हती. खूप वेळा मी पण आरडाओरडा केला टास्कमध्ये की हात काढ, सोड त्यांना, हे काय चालू आहे, हे काय चालू आहे. कारण की ते एवढं विचित्र प्रकार होता ना बघायला की टीव्ही तर खूप नंतरची गोष्ट आहे. रिअल लाईफ मध्ये पण असं नाहीच आवडणार कोणाला बघताना किंवा करताना. आणि त्या गोष्टीचा त्याला जो रिग्रेट पण नाहीये ना तो एक खूपच डिस्टर्बिंग फॅक्ट आहे. ओके. तुझ्यासोबत पण आय गेस झाला होता एक मुद्दा जेव्हा चावीचा सिनारिओ झाला होता. तू बेडरूम एरियामध्ये गेली होती विशाल सोबत बोलायला. बट विशालने आय गेस तुला डिसरिस्पेक्टफुलपणे पूर्णपणेच हे केलं की तू जा. मला तुझ्याशी बोलायचं ना, तू इथे नाहीच आहेस. किंवा अजून एक बोलला होता की तू थर्ड पर्सन म्हणून किंवा ऑडियन्स म्हणूनच बस. मी तुला तर काय तुझ्याशी बोलणारच नाही. तुला काय इथे बोलू पण देणार नाहीये. त्यानंतर तुला असं जाणवलं का की विशाल सोबत आपण लांबच राहिलं पाहिजे किंवा आपण न बोलणंच गरजेचं आहे? हो, आय थिंक एका पॉइंट ऑफ व्ह्यूने जर तुम्ही बघाल ना तर त्याला काय पाहिजे होतं, त्याला माझं रिॲक्शन पाहिजे. ते सगळं करण्याच्या मागेच त्याचं इंटेन्शन काय होतं की मी हिला असं असं करून हिचा रिॲक्शन काढून. मी एवढी क्लिअर होती माझ्या डोक्यामध्ये की मला विशालला तर रिॲक्शन नाहीच द्यायचं. तो कितीही मला ट्रिगर करेल, काही करेल, कारण की मला त्याच्यासोबत दिसायचंच नव्हतं. मला तो हवाच नव्हता माझ्या आजूबाजूला. ओके. म्हणून मी खूप त्याच्यासमोर रिॲक्शन्स कंट्रोल केले. मला त्याच्यासोबत खेळायचंच नव्हतं स्टार्टिंगला. तर तो जे पण काही त्याची प्रतिक्रिया होती ना ते त्याच्या कुठे ना कुठे त्याची पर्सनॅलिटी दाखवते. मला त्याच्या लेवलवरती जाऊन स्वतःला नाही पाडायचं. ओके. म्हणून मी कधीच रिॲक्शन दिला नाही. आणि मी तशा माणसाच्या समोर रिॲक्शन देणारच नाही जो माझ्या नजरेत ऑलरेडी पडलेला आहे. ओके. तुम्ही जेव्हा वाईल्ड कार्ड एंट्री केली होती आणि सगळ्यांना टीव्हीवरती दाखवलं होतं की सदस्यांना टीव्हीवरती दाखवलं होतं की हे 3 वाईल्ड कार्ड एंट्रीज आहेत. त्यावेळेला तुझा ऑरा खूप वेगळा होता आणि तू एंट्री खूप वेगळी घेतली होती आणि असं झालं होतं की ही काहीतरी धमाका घेऊन येणार आहे. पण तू धमाका केलास का? तुला सॅटिस्फाय झालंय का ते सगळं तुझं वागणं किंवा खेळणं?
आय थिंक मी खूप सरप्राइझिंग गोष्टी केल्या आहेत. म्हणजे धोका दिलाय आणि गोष्टींवरती पलटली आहे. मी 8-8 उमेदवार उभे करून टाकले बहुमत विकून. आय थिंक मी खूप फन वे मध्ये गेम खेळला. आणि एक म्हणतात ना की शो आपण अजून कसा वरती उचलू शकतो त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने खेळली. कुठे मला एका पॉइंट नंतर रिअलाइज झालेलं, आय थिंक त्या चावीच्या इन्सिडेंटच्या 2-3 दिवसानंतर मला रिअलाइज झालेलं की हे लोक मला सिरियसली नाही घेत आहेत. तर मी दोनच माझ्याकडे ऑप्शन होते. या तर मी खूप कष्ट करून या सगळ्यांना स्वतःला सिरियसली घेऊ शकली असती, या तर मी जेन्युअनली गेम इंटरेस्टिंग करून गेली असती. ओके. आणि मी सेकंड ऑप्शन चूज केला. मी का ह्या माणसांसाठी एवढी मेहनत करू जे मला सिरियसली नाही घेत आहेत. ते मला कळून येत आहे की ह्यांचा हा मोटिव्ह सेट झालेला आहे, हे हेच करणार आहेत. मला समजत नव्हतं ऍज अ ह्युमन की हे का कोण करेल, कारण की मी नाही केलं असतं कोणासोबत असं. तर मला हे समजत नव्हतं, पण मला ते कळून आलेलं की हे होतं आहे. आता मी खूप सारी मेहनत करून ह्यांचं सगळ्यांचं मन परिवर्तन करू शकली असती, या मी गेम खेळून मजा करून गेम इंटरेस्टिंग करून गेली असती. आणि आय फील लाईक ते मी सॅटिस्फाय केलं. हा, मी अजून स्ट्रॉंगली गेम खेळली असती जर मी आधीपासून गेम मध्ये असती. स्टार्टिंग पासून जर मी गेम मध्ये असती तर मी खूप सिरियसली आणि स्ट्रॉंगली गेम खेळली असती. पण आता मला माहितीच होतं की मी एक डिसएडव्हान्टेज पॉइंटला आली आहे. त्याच्याहून जास्त माझा डिसएडव्हान्टेज हे की मी ग्रुपमध्ये खेळू नाही शकत. तर मी ग्रुपमध्ये खेळू नाही शकत तर मी लोकांना का ग्रुपमध्ये खेळताना मजा करून देऊ. अच्छा. म्हणून जरा ते एक तो साईड बाहेर आलेला मस्तीवाला की चला यार, प्रेक्षकांना सेन्स बनो ना बनो, त्यांना विचार करण्यावरती आपण एक पुश करूया की हे काय चालू आहे, हे का करते, काय आहे ह्याच्या पाठचं काय असेल. आय थिंक एक ते गोष्ट मेंटेन करणं माझ्यासाठी खूप मजेदार होतं. म्हणजे मी खूप अनकम्फर्टेबल होऊन केलेलं, कारण की मला सवय खूप त्या गोष्टीची की एका असं चाललंय असंच होऊ दे, असं चाललंय असंच होऊ दे. पण मी प्रयत्न केला की माझ्या लिमिट्स आणि माझे संस्कार आणि माझ्या मॉरल्सच्या आतमध्ये राहून गेम अजून आपण कसा इंटरेस्टिंग करू शकतो हे विचार करून मी केलंय जे पण काय केलं. म्हणजे तू मजा केलीस भरपूर. खूप मजा. चालेल. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं गप्पा मारून आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. Thank you. लवकर नवीन काहीतरी घेऊन ये, सगळे वाट बघतायत. Thank you so फक्त much. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? सगळ्या प्रेक्षकांना मी हेच सांगेन, तुम्ही माझ्या पूर्ण बिग बॉसच्या जर्नीमध्ये आणि ह्याच्या आधी आणि ह्याच्यानंतर जे काही प्रेम, प्रोत्साहन आणि सपोर्ट देत आहात त्याच्यासाठी मी खूप 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 आभारी आहे. असंच मला बघत राहा, माझ्या पाठी उभे राहा, आणखी जे पण मी काय करते सगळं तुमच्यासाठी करते. अँड आय लव्ह यू गाईज सो मच. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. नमस्कार.